केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे प्रयागराजमध्ये पोहोचलेत महाकुंभमेळ्यासाठी आणि तिथे ते महाकुंभ स्नान देखील करणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पोहोचलेले आहेत प्रयागराज इथे। अमित शहा हे तिथे जाऊन कुंभ स्नान देखील करणार आहेत। ही दृश्य आपण बघतोय थेट प्रयागराज इथली मोठी सुरक्षा व्यवस्था आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज प्रयागराजमध्ये आहेत। गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून या महाकुंभाला सुरुवात झाली आहे दररोज लाखोंच्या संख्येने तिथे स्नान करण्यासाठी तिथे भेट देण्यासाठी महाकुंभामध्ये सामील होण्यासाठी भाविक लाखोंच्या संख्येने दररोज येत आहेत आणि हा आकडा काही कोटींच्या घरामध्ये गेलाय आणि आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील महाकुंभाला उपस्थित आहेत प्रयागराज इथे। बोटीमधनं ते या महाकुंभ मेळ्यामध्ये हा जो काही त्रिवेणी संगम आहे गंगा यमुना सरस्वती नद्यांचा जिथे पवित्र स्नान केलं जातं तिथे पाहणी करतायत। तिथे भेट दिली अमित शहा यांनी। 45 दिवस हा महाकुंभ मेळा आहे आणि या महाकुंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील सहभाग घेतलाय। चारी बाजूंनी या बोटींच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्था सुद्धा आहे। या नदी किनारी सुद्धा असंख्य भाविक आपल्याला आता देखील दिसतायत दुतर्फा, कारण सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाकुंभात सामील झालेत। त्यांच्यासाठी एक फुलांच्या माळांनी सजवलेली एक बोट दिसते आणि त्याच्या चारही बाजूंनी सुरक्षा जवान आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त। आज अमित शहा हे महाकुंभात सामील होत आहेत त्या दृष्टीनं आज ते कुंभस्नान देखील करणार आहेत पवित्र असं। त्यासाठी अमित शहा प्रयागराजमध्ये दाखल झाले। त्या ठिकाणची ही थेट दृश्य आपण बघतोय। कोट्यवधींच्या संख्येनं भाविक महाकुंभाला संपूर्ण देशभरातून राज्यभरातून आणि अगदी परदेशातून सुद्धा आलेले आहेत।